केळूर केलीच्या समोर त्यांची घरं आहेत आणि साप लाईनचे आहेत. कसं दिसलं अंकल ते काय करत असताना? कसं दिसलं तुम्हाला ते? कसं दिसलं? तिकडनं आलं काय? हां हां हां. हे या पेवर्स मध्ये गेलाय साप. बघूया आपण आता, पकडूया. काय बघा तिथे? हां दिसलं. इथं बघू शकता हा साप आहे आणि हा नानेटी साप आहे मित्रांनो. किलबॅक म्हणजेच नानेटी साप आहे. पूर्णपणे बिनविषारी साप असतोय, काय पण धोका नाही ह्याच्यापासून. याचं मॅटिंग सीझन संपलं आहे तरी सुद्धा हे साप बाहेर आलेत. बाहेर येताना दिसालेत आणि नानेटी म्हणतात, म्हणजे बफ स्ट्रिप्ट किलबॅक असं त्याचं नाव आहे. घाण केलं बरं. कापत नाही का ते? चावत नाही काय? चावतंय की, सगळे साप चावतात. विष असते? विषारी नाहीये. नाही काय? विषारी नाही म्हणून आम्ही असं पकडतो. आणि पूर्णपणे बिनविषारी साप आहे हा. साप कधीच जास्त चावत नाही आणि चावला तरी काय प्रॉब्लेम नाहीये, कारण विषारी नाहीये हा. जास्तीत जास्त छोटे छोटे बेडूक वगैरे खायला येतात. इथं बघू शकता त्याला मुंगीला कसं पकडले, मानेकडे मुंगी चावायला त्याला. आपल्याला काढूया मुंगीला ते. हा पडली. असं असतंय, म्हणजे सापांना सुद्धा प्रॉब्लेम येतात. अशा मुंगी वगैरे जर चावली तर त्याला हे दुखापत होऊ शकते. आणि हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे आणि एकदम शांत स्वभावाचा असतो हा साप. म्हणजे जास्त सहसा चावत नाही आणि फार शांत. तुम्ही कधी मारला असेल तर पश्चाताप होईल म्हणतो आम्ही. आणि एवढं शांत स्वभावाचा साप असतंय तरी सुद्धा लोक का घाबरतात? कारण त्यांना माहिती नसते की कोणतं साप आहे काय आहे. त्यामुळे म्हणून माहिती करून घ्यायला पाहिजे सापाविषयीची. ठीक आहे, आपण ह्याला आता बंद करूया. गार्डन मध्ये वगैरे राहणारा हा साप आहे. आजूबाजूला इथं कुंड्या वगैरे ठेवलेल्या आहेत, चुकून तिथे कुठून तर आला असणार. आणि हा साप असायला पाहिजे, म्हणजे बिनविषारी साप जर आपल्या आजूबाजूला असले तर विषारी साप याचा धोका कमी होतोय. का म्हटलं तर इथली उंदीर, छोटे छोटे बेडूक वगैरे त्यांनी जर कव्हर केले तर विषारी साप येणार नाही. त्यामुळे बिनविषारी साप जास्तीत जास्त आपल्या आजूबाजूला राहायला पाहिजे, कारण ह्याचा काही पण प्रॉब्लेम सुद्धा नाही. तुम्ही म्हणता की लहान लहान मुलं आहेत आमच्या घरात, त्यांना काय करणार? लहान लहान मुलांचं उलट सिक्युरिटी गार्डचं काम करणार. उद्या याला मी पकडून नेलं, उद्या विषारी साप आला तर, आणि जर तुमच्या लहान मुलांना तुडवलं तर तो विचार करा. कारण हा साप तर काय करणारच नाही, उलट लहान मुलांनी चुकून तुडवलं काय अजिबात काय करणार नाही. पण उद्या विषारी साप, नागसारखा वगैरे विषारी साप आले तर त्यामुळे प्रॉब्लेम येतात. त्यामुळे